ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन याच्या समोर मैपत सगळं सत्य कबूल करणार आणि नागराजचा पर्दाफाश होणार। आता इकडे आपण पाहतोय की महिपतला पकडून वगैरे पोलीस स्टेशनला आणलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुनसुद्धा आता बेसिक जे ट्रीटमेंट असतं, बँडेज वगैरे असतं ते करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी तो आता महिपतला भेटायला येतो आणि आता अर्जुन हा महिपतला सांगत असतो की हे बघ महिपत, उगाचच्या उगाच खोटं बोलून सगळं काही स्वतःवरती ओढावून घेण्यापेक्षा हे सगळं कोणी केलं आहे त्याचं तू आम्हाला नाव सांगून टाक। जर आम्हाला तू त्याचं नाव सांगून टाकलंस तर कदाचित कशाला, मी खात्री देऊन सांगतो तुला की या सगळ्यातनं तू सुखी सुटशील आणि मला वाटत नाही की तू उगाचच्या उगाच स्वतःला या सगळ्यात अडकवून घेण्याची इच्छा व्यक्त करशील। नाही म्हणजे तू तर या सगळ्यात अडकला आहेसच, तू तर इथनं बाहेर पडणं शक्य नाही, पण काय आहे, ज्याच्यामुळे तू इथे अडकलायस त्यालासुद्धा शिक्षा होणं गरजेचं आहे, नाहीतर तो बाहेर मुकाट फिरेल आणि तू मात्र इथे असा अडकून पडशील। त्याबरोबर मग आता लगेचच महिपत हा सुद्धा विचार करतो की खरं आहे की हे नाही, म्हणजे मला नागोबाने एवढा त्रास दिला, एवढं छळलं, एखाद्या वेळी जर नागोबाने मला असं डांबून वगैरे ठेवलं नसतं तर मी कदाचित त्याचं नाव घेतलंही नसतं, पण त्याने मला त्रास दिला आहे, मला डांबून ठेवलं आहे आणि त्यामुळे आता मी त्याचं गुपित सगळ्यांसमोर आणणार, मी सगळ्यांना खरं सांगून टाकणार। आणि मग आता महिपत हा इथे सगळ्यांना खरं सांगायचं असं ठरवतो आणि आता तोच खरं अर्जुनला सांगतो सुद्धा की हे सगळं काही करण्यामागे नागराजचा हात आहे। आता नागराजचं नाव ऐकून अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। अर्जुन म्हणतो, हे बघ महिपत, उगाचच्या उगाच काहीतरी खोटं नाटं सांगून माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नकोस। नागराज काकाचं नाव तू कसं काय घेऊ शकतो? मग महिपत आता अर्जुनसमोर नागराजने केलेल्या सगळ्या कांडांचा पाढा वाचतो। तर दुसऱ्या बाजूला आता इथे सुमन काकू हिच्या तोंडाला नागोबाने रुमाल बांधलेला असतो, त्यामुळे सुमन काकू ओरडूसुद्धा शकत नसते आणि याच गोष्टीचा फायदा नागोबा उचलतो आणि नागोबा हा आता सुमन काकूच्या मुस्काटात मारतो आणि सुमन काकूला म्हणत असतो, तुझ्यामुळे होतं हे सगळं, तुझ्यामुळे मी इथे अडकून राहिलोय, काय गरज होती तुला इथे यायची? जर तू इथे आली नसतीस तर आतापर्यंत मी निघून गेलो असतो। आता तो महिपत पोलिसांच्या हाती लागलाय म्हणजे नक्कीच त्या महिपतने पोलिसांसमोर मी काय काय केलंय या सगळ्याचा पाढा वाचलेला असणार। तो अडकला म्हणजे तो मला सुद्धा सुखाने जगू देणार नाही, तो तर बुडणार पण संगत मला घेऊन बुडणार असा माणूस आहे। पण आता तुझ्यामुळे हे सगळं घडलंय ना, त्यामुळे या सगळ्या पापाची शिक्षा तुला मिळायलाच हवी। खूप हौस होती ना तुला माझा पाठलाग करण्याची, खूप हौस होती ना तुला माझ्या मागे मागे येण्याची, आता इथे एकटीच मर, आता उपाशी मर। एवढं बोलून नागोबा तिकडनं जात असतो। त्यावर सुमन काकू त्याला तोंड हलवून खुणवत असते की नका करू असं, कुठे फेडणार आहात ही पापं, सोडा मला। त्यावर नागराज हा म्हणत असतो, खूप चळवळ येते ना अजून पण तुझ्या अंगात, अजूनही तुला गप्प बसवत नाही आहे का? असं म्हणत नागोबा पुन्हा एक थोबाडात मारतो सुमन काकूच्या आणि म्हणत असतो की आता तो अर्जुन आणि तो दादा नुसते माझ्या मागे लागणार आणि मला शोधून काढल्याशिवाय ते गप्प नाही बसणार। आता माझं इथं राहणं रिस्की आहे, जर दादाने मला जिवंत पकडलं तर तो स्वतःच्या हाताने माझा जीव घेईल, त्यामुळे मला स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं आहे। आणि तुला तर माहिती आहेच मी नागराज आहे, नागराज काय आहे माझ्या नावात? नाग, नागांचा राजा म्हणजे मी। अगं नाग हा जात अशी आहे की जी बदलते लगेचच्या लगेच, उलटी फिरते, मग मी तर नागराज म्हणजे नागाचाही राजा आहे, मग मी किती उलटा फिरू शकतो याचा फक्त सुमन तू विचार कर। आणि आता मी ठरवलंय मी उलटा फिरणार म्हणजे मी उलटा फिरणार, आता तू मरणार तुझ्या कर्माने। एवढं बोलून नागराज तिकडनं पळ काढतो। तर इकडे अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो नागराज काकाची सगळी काळी करतूत ऐकून। आणि मग आता अर्जुन ठरवतो की आता नागराज काकाला सुखी सोडायचं नाही, नागराज काका
काकाला आता चांगली जन्माची अद्दल घडवायची, कारण आतापर्यंत तो जे काही वागला होता सुमन काकूच्या बाबतीत मला वाटत होतं की ते तेवढंच मर्यादित आहे. त्याच्यासाठी तो थोडा काळ तुरुंगात जाऊन आला की तो सुधरेल, पण नागराज काकाने जे काही केलंय ते माफीच्या बरोबर नाहीच आहे. तर इकडे आता साक्षीपर्यंत महिपतला अटक झालेली बातमी पोहोचलेली असते, त्यामुळे मग आता तिला खूप जास्त काळजी वाटू लागते महिपतची. आणि मग ती विचार करते की मी काय करू, अण्णांपर्यंत कशी पोहोचू, मी तर पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही. मग ती नेहमीप्रमाणे प्रियाचा आडोसा घेण्याचा प्रयत्न करते. ती प्रियाला कॉल करते आणि प्रियाला सांगू लागते की हे बघ प्रिया, अगं पोलिसांनी अण्णांना अटक केलेलं आहे, तुला तर माहिती असेलच, पण आता माझं आणि अण्णांचं काहीसुद्धा बोलणं झालेलं नाही आहे, माझं त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. तू प्लीज माझ्यावरती एक उपकार कर, तू अण्णांकडे जा आणि त्यांचा व माझा काहीतरी कॉन्टॅक्ट करून दे प्लीज. आता इकडे प्रिया विचार करते की तसं नाही असा हा नागोबा तर पळून गेलेला आहे, त्यामुळे मला आता या साक्षीच्या आणि महिपतच्याच टीममध्ये जायला हवं, नाहीतर मी एकटी पडेन आणि मग अर्जुन मी एकटी आहे म्हणून मला सुद्धा पकडेल. मग ती म्हणते काळजी करू नकोस तू साक्षी, अगं कितीही झालं आणि काहीही झालं तरी अण्णा सरांची काळजी जशी तुला आहे तशीच मला सुद्धा आहेच की. मी एक काम करते, मी आजच्या आज पोलीस स्टेशनला जाते आणि तुझं व अण्णा सरांचं बोलणं करून देते, तू घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. तुला अण्णांना जे काही निरोप द्यायचे असतील ते सगळे तू मला सांगू शकतेस, मी जाऊन अण्णांना ते निरोप देईन. नाहीतर मी एक काम करते, मी तिकडे पोलीस स्टेशनला गेले आणि अण्णांना भेटले की तुला तिकडनं फोन करेन, मग तुला अण्णांबरोबर जे काही बोलायचं आहे ते सगळं तू त्यांच्याबरोबर बोलू शकतेस. आता तर खुश. त्याबरोबर ती म्हणते खरंच खरंच तू एवढं सगळं करशील माझ्यासाठी प्रिया. त्यावर प्रिया म्हणते अगं हो अर्थात. अगं साक्षी, विसरतीयस का तू, आपण दोघीजणी मैत्रिणी आहोत, मग एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीसाठी एवढंसुद्धा करू शकत नाही का. अगं तुझे वडील तुझे अण्णा मला माझ्या वडिलांसारखेच आहेत आणि मग जर आता ते अडचणीत आहेत तर मी त्यांची मदत करेनच की. असं सगळं म्हणून आता प्रिया ही भेटायला आलेली असते महिपतला. त्यावेळी तिथे इन्स्पेक्टर सावंत असतात. इन्स्पेक्टर सावंत प्रियांना विचारतात की तुम्ही कशासाठी आलाय मॅडम इकडे. आता ती अर्जुनच्या भावाची बायको आहे हे इन्स्पेक्टर सावंतांना माहिती असतं. त्यावेळी प्रिया महिपतला भेटण्यासाठी असं सांगते. इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला रजिस्टरवर एंट्री करून घ्या आणि मॅडमना जाऊ द्या असं सांगतात आणि प्रिया तिकडनं महिपतला भेटायला जाते. आता त्याच वेळाच्या थोड्या मिनिटांपूर्वी अर्जुन तिकडनं निघालेला असतो आणि थोडक्यासाठी आता अर्जुनची आणि प्रियाची चुकामुक होते. तर आता इकडे अर्जुन हा बाजूला एका खिडकीपाशी येतो आणि उभा राहून विचार करत असतो की जर खरोखर या सगळ्यामागे नागराज काका असेल आणि त्यात नागराज काकाने सुमन काकूला सुद्धा किडनॅप केलेलं असेल तर आता सुमन काकूच्या जीवाला खूप जास्त धोका आहे. त्यामुळे आता महिपत तर सापडला, पण सगळं कॉन्सन्ट्रेशन सुमन काकूवर करायला हवं. सुमन काकूला काहीही करून लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. इतक्यात अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांकडे येतो. तर इन्स्पेक्टर सावंतांना अर्जुन सांगतो की आपल्याला सुमन काकूचा सुद्धा शोध घ्यायला हवा इन्स्पेक्टर. त्यावर इन्स्पेक्टर सांगत असतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न सुरू आहेत मिसेस सुमन किल्लेदार यांना शोधण्यासाठी. तर दुसरीकडे प्रिया ही महिपतजवळ आलेली असते आणि आता ती महिपतला म्हणत असते अण्णा सर तुम्ही कसे आहात आणि अहो तुम्ही पोलिसांना सापडलात कसे काय. अहो आत्तापर्यंत तुम्ही एवढे गुन्हे केले, तुम्हीच सांगता ना, कोणावर सीताफळं उगवली, कोणावर आंबा उगवला, कोणावर डाळिंब उगवलं, मग आज तुम्ही स्वतःवर कसं काय हे काहीतरी लचांड घेतलं. तुम्हाला काय गरज होती, तिकडे तुम्हाला जिथे ठेवलं होतं तिथे तुम्ही सेफ होतात, मग तरीही तुम्ही का तिकडनं बाहेर पडलात. उलट तुम्ही तिकडनं बाहेर पडलात ना म्हणूनच तुम्ही पोलिसांच्या हाती लागलात. जर तुम्ही तिथे थांबलं असतात तर पोलिसांना सापडलं नसतात. कळतंय का तुम्हाला. बरं जाऊ द्या, हा घ्या साक्षीचा फोन आहे, तिच्याशी बोला, तिला तुमच्याशी बोलायचं आहे. मग आता महिपत हा साक्षीबरोबर बोलायला फोन घेतो. साक्षी घाबरलेली असते. महिपत साक्षीला सांगतो हे बघ साक्षी घाबरू नको, घाबरलीस तर असं कसं चालेल, विसरू नको
तू या महिपत शिखरेची एकुलती एक पोरगी आहे, त्यामुळं तुला घाबरून चालणार नाही, डगमगू नको. त्यावर साक्षी म्हणत असते, अण्णा अहो मोठ्याने बोलू नका, पोलीस स्टेशन आहे ते. साक्षी शिखरे कधीच मेली विसरताय का? त्याबरोबर महिपत म्हणतो, हां तू बोल ना, तू काय बोलत होती ते. त्याबरोबर साक्षी म्हणत असते, अण्णा तुम्ही घाबरू नका आणि काळजी तर मुळात करू नका. मी तुम्हाला सोडवण्यासाठी लवकरात लवकर एखादा वकील करायचं कसं करता येईल ते बघते. त्याबरोबर मग आता महिपत हा तिला सांगतो की साक्षी वकील एखाद्या वेळी नको करू, नाही भेटला ना वकील तरी चालेल, माझी काही हरकत नाही, मी आयुष्यभर इथे जेलमध्ये बसून राहायला तयार आहे, पण लवकरात लवकर तो नागराज कुठं पळून गेलाय ना त्याला हुडकून काढ. त्या नागराजला शिक्षा मिळाल्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. एकदा का त्या नाग्याला मी तुरुंगात जाताना पाहिलं का नाही की मग माझ्या जीवाला सुख समाधान आणि शांती येईल, मला बरं वाटेल, समजलं का? आणि हो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुला जे काही करायचं आहे ते सगळं लांबून दुरून आपल्या माणसांची मदत घेऊन कर. या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तू कुणाच्या समोर येता कामा नये. त्यावरती होकार देते. मग इकडे मनात प्रिया म्हणत असते, वा शाण आहे की स्वतःच्या मुलीला बरोबर सेफ करतो. आणि मग ती तिचा फोन घेते आणि तिकडनं निघते. आता पुन्हा एकदा प्रियाला पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडताना इन्स्पेक्टर सावंत बघतात आणि मग इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, बरं आठवलं मिस्टर सुभेदार, अहो मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही एका बाजूला महिपतला पकडण्यासाठी जीवाचं रान करताय आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या भावाची बायको त्याला भेटायला येते. त्यावर अर्जुन म्हणतो, काय माझ्या भावाची बायको म्हणजे तन्वी? तन्वी इथे येऊन गेली महिपतला भेटण्यासाठी? त्यावर इन्स्पेक्टर सावंत होकार देतात. अर्जुन म्हणतो, अहो कसं शक्य आहे? नाही म्हणजे आत्ताच तर मी स्वतः महिपतला भेटून आलो, मग तेव्हा तर कोणी? त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अहो तुम्ही इकडे आलात आणि त्या तिकडे गेल्या, हे काय आत्ताच त्या इकडनं पोलीस स्टेशनच्या बाहेर पडल्या, मला दिसल्या, म्हणूनच तर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही पाठमोरे उभे आहात, माझं तोंड दरवाजाकडेच आहे की. त्याबरोबर अर्जुनच्या लक्षात येतं याचा अर्थ अजूनही प्रियाचं महिपतबरोबर चांगलं कॉन्टॅक्ट आहे आणि अजूनही प्रियाचं आणि महिपतचं खूपच जास्त साटलोटा आहे. त्यामुळे आता अर्जुन ठरवतो की आता चांगली अद्दल तन्वीला घडवलीच पाहिजे, कारण जोपर्यंत तिला चांगली अद्दल घडणार नाही तोपर्यंत ती सुधारणार नाही. मला तर वाटतं तन्वीला प्रत्येक कांड माहिती असणार आहे महिपतचा. मग अर्जुन रागारागातच घरी येतो. घरात प्रिया बसलेली असते. अर्जुन प्रियाच्या नावाने आणि घरातल्या सगळ्यांच्याच नावाने हाका मारतो. प्रिया खाली येते आणि का उगाचच्या उगाच अर्जुन माझ्यावर गळा काढतोयस असं विचारते. त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी अर्जुनची आई कल्पना आलेली असते आणि कल्पनासुद्धा विचारते, अर्जुन काय रे, काय झालं, का ओरडतोयस तू? त्यावेळी अर्जुन म्हणत असतो की तन्वी इतकी नीच मुलगी, नालायक मुलगी मी आतापर्यंत अख्ख्या जगात पाहिलेली नव्हती. मला ना आज खरं तर बरं वाटतंय की मी बरं झालं मिसेस सायलींबरोबर लग्न करून घरी आलो आणि हिच्याबरोबर लग्न करायला नाही म्हणालो. इतकी नीच वृत्ती कशी काय असू शकते कोणाची? ज्या माणसाने आपल्या आईवडिलांचा आपला अपघात घडवून आणला, ज्या माणसामुळे आपल्याला वयातली 22-23 वर्ष अनाथ म्हणून जगावं लागलं, ज्या माणसामुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं, ज्या माणसामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागला, एखादी मुलगी त्याच माणसाला कशी काय एवढी साथ देऊ शकते? नाही, मी समजू शकतो की म्हणजे जेव्हा माहीत नाही आहे तेव्हाचं सगळं तर ठीक आहे, पण जेव्हा माहिती झालं तेव्हाही तू तेच करतेस प्रिया. त्याबरोबर प्रिया आता म्हणू लागते, अर्जुन अरे प्लीज थांब ना, तू काय चाललंय तुझं आणि हे सगळं तू काय म्हणतोयस? कोणाला साथ देते मी आणि काय? हे बघ अर्जुन, तू जे काही बोलतोयस ना त्यातलं मला काहीसुद्धा कळत नाही आहे, प्लीज स्पष्टपणे उलगडूनपणे सांग ना. त्यावेळी सायलीला तर आधीच माहिती असतं की आता अर्जुन महिपतला भेटायला गेला होता आणि तिकडून येऊन तो एवढा संतापलाय म्हणजे नक्कीच प्रियाला सुद्धा त्याने तिथेच कुठेतरी पाहिलेलं असणार. मग सायली म्हणते, प्रिया अगं किती साधेभोळे असण्याचं आव आणशील गं? हां, एवढं खोटं वागताना तुला काहीच वाटत नाही का? तूच गेली होतीस ना महिपतला भेटायला, काय मग काय निरोप दिलास महिपतला? की आयुष्यभर जेलमध्ये असाच कुजत राहा, सडत राहा? हां, लाज वाटली नाही तुला महिपतला भेटायला जाताना? त्यावर प्रिया म्हणते, ए सायली गप्प बस, उगाचच्या उगाच काहीतरी वेड्यासारखं बाष्कळपणे बडबडू नकोस. मी आणि महिपतला भेटायला माझा काय संबंध त्याच्याबरोबर? इव्हन महिपत कुठे आहे, तो सध्या काय करतोय हेच मला माहीत नाही आहे. पण आता तुम्ही दोघं जण म्हणताय महिपतला भेटायला जायचं म्हणजे महिपत तुरुंगात आहे का? तुरुंगात भेटायला जाण्याबद्दल बोलताय का तुम्ही त्याच्या? हे बघा अर्जुन, सायली, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला काय एवढीच कामं नाही आहेत फक्त त्या महिपतला भेटा, त्याचं साठलोटं बघा, मला या व्यतिरिक्त सुद्धा खूप कामं असतात.
आणि त्यापैकीच माझं एक महत्त्वाचं काम होतं आणि म्हणूनच मी बाहेर गेले होते, समजलं ना? त्याबरोबर लगेच कल्पना प्रियाला म्हणू लागते, तन्वी बास, मोठ्यांबरोबर बोलण्याची ही कुठली पद्धत आहे? नाही, तुला कदाचित विसर पडतो तर तुला आठवण करून देते. विसरू नको, अर्जुन तुझा मोठा दीर आहे आणि सायली तुझी मोठी जाऊ. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलताना भाषा व्यवस्थित सभ्य असली पाहिजे तुझी. आणि मला माझ्या सुनेवर आणि मुलावर सुद्धा पूर्ण खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे माझा की ते दोघं जण मला काहीही खोटं सांगणार नाही. जर ते दोघं म्हणतायत ना तर तू नक्कीच गेली असशील त्या महिपतला भेटायला. तरीही चल, तू बोलतेस ना, मी त्याच्यावर विश्वास ठेवते. मी मान्य करते की तू महिपतला भेटायला गेली नव्हतीस. तू कुठे गेली होतीस, कोणाला भेटायला गेली होतीस, काही कामासाठी गेली होतीस, हे सगळं मला तुझ्या तोंडून सांग ना तन्वी. कुठे होतीस तू, कोणाला भेटायला गेली होतीस? असं कोणतं तुझं अर्जंट महत्त्वाचं काम होतं जे घरात होत नव्हतं किंवा ज्याच्यासाठी तुला बाहेर जावं लागलं होतं? बोल तन्वी, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. आता प्रिया गप्प असते. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, तन्वी, खोटं बोलताना ना तुझी जीभ अगदी चुरू हलते, पण जिथे खरं बोलायचं असतं की नाही तिथे मात्र तुझ्या जिभेला कायम लगाम लावली जाते. समजलं ना? तुला काय वाटलं मला कळत नाही का? आत्तापर्यंत तू काय केलंयस ना हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे ना पुन्हा आता चुका करायला जाऊ नकोस. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, आई अगं मी खरं सांगते, मी का खोटं बोलू? मी खरंच मी त्या महिपतला भेटायला गेले नव्हते. मी मागेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय ना, महिपत बरोबरचे सगळे संबंध मी संपवले. त्यावर अर्जुन विचारतो, मग कुठे गेली होतीस ते सांग ना. त्यावर मग मात्र प्रिया पुन्हा गप्प बसते. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी बास, खोटं बोलण्याच्या ना सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आहेस तू. आता अजून तरी कमीत कमी खोटं बोलू नकोस. महिपतला भेटायला तू का गेली होतीस हे सांगणार आहेस का तू? आणि जर तुझं म्हणणं हेच असेल की तू महिपतला भेटायला गेली नव्हतीस तर आम्ही ते सुद्धा मान्य करायला तयार आहोत. म्हणून तू कुठे गेली होतीस, कोणाला भेटलीस, काय केलंस, या गोष्टी तुला आम्हाला सांगायला काहीच हरकत नाहीये. सांग, कुठे गेली होतीस तू, कोणाला भेटायला गेली होतीस? बोल तन्वी पटापट. आता मात्र प्रिया गप्पच राहते. त्यावेळी मग अश्विन म्हणत असतो, तन्वी आता तुझ्या या गप्प बसण्याचा आम्ही नेमका कोणता अर्थ घ्यायचा? तू ही अशी गप्प बसलीयस याचा अर्थ फक्त एकच होतो आणि तो म्हणजे तू खोटं बोलतेस पुन्हा एकदा. म्हणजे तू पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना फसवून, मला फसवून, माझा विश्वासघात करून महिपतला भेटायला गेली होतीस. बरोबर बोलतोय ना मी? आता सुद्धा प्रिया गप्प असते. प्रिया काहीच बोलत नसते. अश्विनचा बाण आणखीन जास्त सुटतो आणि अश्विन म्हणतो, तन्वी तुझ्याशी बोलतोय मी, पुतळा झालाय का तुझ्या शरीराचा? एरवी खोटं बोलायला तर तुझं तोंड चुरू नुसतं हलतच असतं. तुझ्या तोंडाला लगामच लागत नाही. किंवा एखाद्यावर खोटे नाटे आरोप करायचे असतील, सायलीला नावं ठेवायची असतील, अर्जुनदादाबद्दल वाईट बोलायचं असेल, अस्मिताईच्या बाळाबद्दल काहीतरी चुकीचं घडायचं बोलायचं असेल तर तेव्हा तर तुझं तोंड पटापट चालत असतं. मध्यंतरी सचिनने आपल्या घरात जे काही केलं त्याबद्दल सुद्धा तुला बोलायला किती लागलं? किती बोललीस तू त्याच्यावरून घरात सगळ्यांना? मग आज जेव्हा तुला विचारतोय की तू कुठे होतीस इतका साधा प्रश्न, तर तुझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे का? त्याबरोबर सायली म्हणते, अश्विन भाऊजी, अहो तुम्ही कितीही ओरडा बोंबला, कितीही आक्रोश करा, पण तरीही ही मुलगी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाहीच आहे. कारण मुळात या मुलीकडे ना तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. कारण हे जे बोलतायत ना तेच बरोबर आहे. ही गेली होती ती म्हणजे फक्त महिपतला भेटायला, बरोबर ना? अशारित्या आता प्रियाचं हे एक खोटं सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षीला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. काळजी वाटत असते, महिपतला कसं सोडू, काय करू, ह्या सगळ्या गोष्टींचे विचार तिच्या मनात सुरू असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.